नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या व्हिडिओमध्ये 4 ते 5 प्रकारचे असे मुद्दे घेतलेले आहे। हे मुद्दे घेण्याचं कारण ते म्हटलं म्हणजे आपल्या महाराष्ट्र राज्यात आगामी काळात आपल्याला माहीतच आहे की 20,000 पदांची भरती होणार आहे। तर या 20,000 पदांच्या भरतीला अनुसरून आपण बोलणार आहोत। याच्यामध्ये कशा प्रकारची प्लॅनिंग करावी लागेल, आता कशा प्रकारची प्लॅनिंग करावी लागेल हा मुद्दा तर आपण या ठिकाणी घेऊच, परंतु यामध्ये बरेच असे या ठिकाणी मुद्दे येतात। हे मुद्दे मी तुम्हाला वाचून दाखवतो। बघा, आगामी पोलीस भरती 20,000 पदे हा तर मुद्दा आहेच, परंतु दुसरा जो मुद्दा आहे यामध्ये कोणकोणत्या प्रकारची पदे भरणार। बघा, खूप मोठी भरती येऊ घातलेली आहे, तर यामध्ये कोणकोणत्या प्रकारची पदे किंवा आपण असं म्हणू शकतो का की कोणकोणत्या घटकांची पदे यामध्ये येऊ शकतात। तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वसाधारणपणे आपले जे घटक असतात ते आपल्याला माहीतच आहे। पहिला जो घटक आहे आपला तो म्हटलं म्हणजे जिल्हा पोलीस, त्याच्यानंतर कारागृह पोलीस, SRPF पोलीस, बँडमॅन पोलीस आणि चालक पोलीस। तर या सर्व घटकांचे पद या भरतीमध्ये सुद्धा येणार आहेत। आणि आता जे सध्याची जे भरती प्रक्रिया चालू आहे, या भरती प्रक्रियेमध्ये तुमची बँड्समॅनची पदं असतील किंवा तुमची चालकची पदं असतील, तर ही जे पद आहे ही पदं खूप कमी प्रमाणामध्ये या ठिकाणी आलेली आपल्याला दिसत आहे। तर येणाऱ्या ज्या भरती प्रक्रियेमध्ये ही पदं आहे, ही पदं जास्तीत जास्त प्रमाणामध्ये भरली जाण्याची शक्यता आहे। इवन तुमचे कारागृह विभागाचे जे पद आहे ते पदसुद्धा भरपूर प्रमाणामध्ये निघण्याची शक्यता आहे। कोणत्या भरतीमध्ये? आगामी जे तुमची 20,000 पदांची भरती येणार आहे त्या भरती प्रक्रियेमध्ये। विशेषतः कारागृह विभागाची माहिती आपल्या हाती लागलेली आहे आणि या माहितीनुसार आगामी काळामध्ये कारागृह विभागामधले जे अंमलदार आहेत, तर ते अंमलदार म्हणजे या चालू वर्षामध्ये म्हणजे आपण म्हणू शकतो की 31 डिसेंबरपर्यंत 2026 31 डिसेंबरपर्यंत या विभागातील जे अंमलदार आहे हे अंमलदार भरपूर प्रमाणामध्ये रिटायर होणार आहे। आणि रिटायरमेंट आपल्याला माहिती आहे की रिटायरमेंट झाल्यानंतर त्या ठिकाणी जे रिक्त पदं असतात ते रिक्त पदं ताबडतोब भरावे लागतात। आणि या सर्व गोष्टीला अनुसरून निश्चितच कारागृह विभागामध्ये येणाऱ्या काळात मोठी भरती निघणार आहे, तर जास्त पदं हे तुम्हाला पाहायला मिळतील। दुसरा मुद्दा झाला आपला कोणकोणती पदे भरली जाणार, तर सर्वच घटकांची पदे या ठिकाणी भरली जाणार आहे। तिसरा मुद्दा, ज्यांना या भरतीमध्ये विशेषतः ग्राउंडमध्ये खूप कमी मार्क आलेले आहे। आता बऱ्याच मुलांना पहिल्याच इव्हेंटमध्ये, उदाहरणार्थ त्यांचा पहिला इव्हेंट घेतला 100 मीटर आणि त्या 100 मीटर इव्हेंटमध्ये काही मुलांना 5 मार्क, काही मुलांना 6 मार्क। आता बऱ्याच मुलांचं 100 मीटरचं असं झालं आहे की ज्या मुलांची आउट ऑफ 100 मीटर होती, ज्या मुलांची आउट ऑफ 100 मीटर होती अशा मुलांना सुद्धा बऱ्याच घटकामध्ये फक्त 6 मार्क, कोणाला 6 मार्क, कोणाला 5 मार्क, कोणाला 2 मार्क, कोणाला 0 मार्क असे सुद्धा मार्क आलेले आहे, पडलेले आहे सध्याच्या भरती प्रक्रियेमध्ये। मग आता पहिला इव्हेंट त्या विद्यार्थ्याने मारला आणि 100 मीटरमध्ये त्याला फक्त 6 गुण मिळत आहेत, मग बाकीचे इव्हेंट तो मारेल का हो? जरी त्याचं ग्राउंड हे तिन्ही इव्हेंट जरी त्याचे आउट ऑफ असले तरी त्या कंडिशनला पहिल्याच इव्हेंटला जर त्याला फक्त 6 मार्क मिळत असतील तर तो बाकीचे जे राहिलेले 2 इव्हेंट आहे ते इव्हेंट तो मारेल का? त्याचा कॉन्फिडन्स त्या ठिकाणी तसा जो पूर्वीसारखा जो कॉन्फिडन्स होता चांगल्या प्रकारचा, तसा तो कॉन्फिडन्स राहू शकतो का? तर निश्चितच
त्याचा जो कॉन्फिडन्स आहे विद्यार्थी मित्रांनो, हा तसा पूर्वीसारखा राहू शकणार नाही. कारण काय, पहिल्याच इव्हेंटमध्ये जर त्याला त्या ठिकाणी कमी मार्क मिळत आहे, तर तो बाकीचे इव्हेंट कसे काय मारू शकतो? मारूच शकत नाही. म्हणून असे बरेच विद्यार्थी या ठिकाणी आपल्याला मिळतील या भरती प्रक्रियेमध्ये, चालू असलेल्या भरती प्रक्रियेमध्ये, की त्यांचे मार्क, बऱ्याच मुलांचे मार्क, कोणाचे 5 मार्क पडले फक्त, कोणाचे 6 मार्क पडले, किंवा 1600 मीटरला 8 मार्क पडले. मग असे बरेच विद्यार्थी या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील या भरती प्रक्रियेमध्ये. तर मग त्यांनी काय करायचं, आता पुढचा आपण त्या ठिकाणी मुद्दा ठेवलाच आहे, चौथा मुद्दा. ज्यांना आता ग्राउंड जमत नाही, आता बऱ्याच मुलांना या ठिकाणी ग्राउंड जमत नसतं. ग्राउंडमध्ये भरपूर प्रयत्न करतात मुलं, परंतु ग्राउंडमध्ये त्यांना पाहिजे तेवढे मार्क, पाहिजे तसे मार्क मिळवता येत नाही. म्हणजे विशेष काय, त्यांना त्या ठिकाणी ग्राउंड जमत नाही. तर मग अशा मुलांनी काय करायचं, तर अशा मुलांनी बी प्लॅन करायला हवा. आता बी प्लॅन म्हणजेच काय, की अशा भरत्या त्या मुलांनी मारायच्या की जेणेकरून त्या भरत्यांमध्ये ग्राउंड हे नसतं. मग उदाहरणार्थ तुमचं तहसीलदार असेल, नायब तहसीलदार असेल, त्याच्यानंतर गटविकास अधिकारी असेल. आता ही जे पद आहे ही MPSC थ्रू भरली जातात, आपल्याला माहीतच आहे. क्लास 1ची, क्लास 2ची चांगल्या प्रकारची पदं असतात. ही MPSC थ्रू भरले जातात. परंतु MPSC हा विषय थोडा आपण बाजूला ठेवू. आपण आता असा विचार करू शकतो या ठिकाणी, की MPSC अवघड परीक्षा असते, खूप अभ्यास करावा लागतो. मग त्या ठिकाणी आम्ही ते परीक्षा देऊ नाही शकत, ते आमच्याकडून झेपावलं जाणार नाही. मग आपण ते थोडं बाजूला ठेवू. तर मग दुसऱ्या परीक्षा आहे सरळ सेवेच्या. कोणकोणत्या? तुमची तलाठी भरती असेल, ग्रामसेवक भरती असेल, आरोग्यसेवक भरती असेल, तुमची नगर परिषद असेल, जिल्हा परिषद असेल, किंवा इतर घटकांच्या तुमच्या सिव्हिलच्या जाहिराती असतील, तर ह्या जाहिराती येऊ घातलेल्या आहे. मोठ्या प्रमाणामध्ये सिव्हिल घटकांची सुद्धा भरती हे येणाऱ्या काळामध्ये येणार आहे. तर अशा विद्यार्थ्यांनी ज्यांचं ग्राउंड चांगल्या प्रकारे जात नाही, कमी मार्क येतात, तर अशा विद्यार्थ्यांनी बी प्लॅन निवडायला या ठिकाणी काहीच हरकत नाही. त्यांनी सिव्हिलची तयारी करायला काहीच हरकत नाही. तर अशा प्रकारे आपण या मुद्द्यांना अनुसरून यांचं विश्लेषण घेतलेलं आहे. आता विशेषतः हे कोणासाठी होतं, की ज्या मुलांना या चालू भरती प्रक्रियेमध्ये पाहिजे तसे मार्क मिळाले नाही ग्राउंडमध्ये, विशेषतः ग्राउंडमध्ये बरेच मुलं या ठिकाणी क्वालिफाय सुद्धा होऊ शकलेले नाही. तर या विद्यार्थ्यांना या ठिकाणी हे स्पष्टीकरण होतं. तर आज आपण या ठिकाणी थांबू. जय हिंद, जय भारत.